नमस्कार, आपण पाहत आहोत न्यूय प्रतीक, सत्य आणि परिवर्तनाची नवी दिशा। ताई सविनय, जय भीम। जय भीम। निळे प्रतीक या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्यासोबत काही हितगुज करायचं आहे। जी जी की आपण चळवळीत असताना गेली 40 ते 50 वर्षापासून आपण आपल्या गायनातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे आणि ह्या एकूणच 50 वर्षाच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय चढ उतार आलेत, कशा पद्धतीने आपण त्यांना फेस केलं। सर्वप्रथम आपण निळे प्रतीक चॅनल साठी वेळ दिल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो। आपलं मूळ गाव कुठलं, आपलं शिक्षण किती झालं? माझं जन्मगाव आहे नगर जिल्ह्यामध्ये। या गावाला आहे जामखेड तालुका, जिल्हा अहमदनगर। या गावामध्ये माझा जन्म झाला 1953 साली। अच्छा। मग मी लहानाची मोठी 9 वर्षाची झाली, मला हळूहळू गाणं येऊ लागलं, परंतु गाणं मी रस्ती गात होतो। तुमच्या औरंगाबाद मध्ये बी आम्ही चिकार ठिकाणी गायलं असं आणि पोटाचा गुजारा करत राहिलो। नगर मध्ये म्हणजे आपण आपलं शिक्षण किती झालं? शिक्षण काय 7वी झालं शिक्षण झालं। आणि घरामध्ये बहीण भाऊ वगैरे किती जणांचा? आम्ही 4 बहिणी होतो, भाऊ नव्हते आम्हाला। 4 बहिणी। 4 बहिणी होत्या जी। बरं, मग आणि शेती वगैरे होती आपल्याकडे? आई वडिलांचा शेती त्यावेळेला नव्हती, जेव्हा आम्ही मोठे झालो त्यावेळेला मग त्यांनी ती शेती घेतली। अच्छा। ते मला वाटतं 5 एकर आहे शेती आईची। आणि त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला ते लोकांची शेती करून उदरपोषण करायचे। बरं, मग आपण गायन या क्षेत्राकडे कसे वळाले? काय आपल्याला काय बाळकडूच मिळालेलं आहे की कसं? बाळकडूच मिळालं आपल्याला। कसं की वडील गाणारे होते, आई गाणारी होती, पेटी वाजवायचे, तबलाही वाजवायचे। काही लोकांना इथे माहितीही असेल की त्यावेळेला ते पेटी वाजवायचे आणि तबलाही वाजवायचे। अच्छा। आणि मी पण तबला वाजवला ताई गेल्यानंतर। ताई नांदायला गेल्यानंतर वडिला सांगते तबला मी वाजवला, दादांनी पेटी वाजवली। अच्छा। आई वडील गात असल्यामुळे आपल्याला गायनाची आवड निर्माण झाली आणि आपण पुढे गायन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं। जी जी। बरं, तर आपला एकूण प्रवास कसा राहिला? नगर पासून आपण मुंबईला कशा पोहोचल्या, काय सांगता येईल? ते असे की आम्ही औरंगाबादला आलो, वडील आजारी पडले आणि वारले। वारल्यानंतर मग आम्हाला कोणीच आधार पाणी कोणीच नाही तिथे। मग आमची ताई म्हणाली की आपण नागपूरला जाऊया। मग आम्ही नागपूरला गेलो। नागपूरला गेल्यानंतर मग तिथं चंद्रभान मेंढे, चंद्रभान होतं का काय त्यांचं नाव? चंद्रभानच मेंढे होते, बरोबर। चंद्रभान मेंढे यांच्याशी संपर्क केला आमच्या ताईनी। दादा म्हणे मी आले आता, मला कार्यक्रमाची आवश्यकता आहे, माझी धाकटी बहीण आहे आणि वडील आता 1-8 दिवस झाले वारलेले। अरे रे रे म्हणे, ठीक आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे, तुम्ही राहा इथे, तुम्हाला कार्यक्रम मी पुरवतो। मग त्या काळी त्यांनी आम्हाला प्रत्येक वस्तीमध्ये कार्यक्रम दिले। म्हणजे नगरवरून तुम्ही नागपूरला गेलात? जी जी जी। बरं। तर त्या नागपूरमध्ये 52 वस्त्या होत्या त्या काळी, तर त्या 52 वस्त्यामध्ये मला गायला लावलं। बरं बरं। मेंढे दादांनी। आम्ही दोघी बहिणी एकत्र गात होतो, एकत्र राहत होतो, अशा पद्धतीने आम्ही जीवन बसर करत होतो। अच्छा। आता आपण गाणे गात असताना अनेक जण शिंदे फॅमिलीशी आपलं नाव जोडतात। शिंदे कुटुंब जे आहे, जसे की महागायक प्रल्हादजी शिंदे जी, यांच्यासोबत पण आपण खूप गाणी गायलेली आहे। हो जी, हो जी। नेमका त्यांचा आणि तुमचा संबंध कुठे आला, कुठे संपर्क झाला? ते असा की आम्ही नागपूरला गेलो, नागपूरमध्ये मग ते सगळे मुंबईचे गायक लोक यायचे, तर प्रल्हाद दादा बी यायचे। तर त्या माझ्या नशिबानं ते आले तिथे। ते आले तिथे मग लोक चर्चा करू लागले, अरे यहाँ पे वो सोलापुर की लड़की बहुत अच्छा गाती है, तो कौन लड़की है भाई, देखना चाहता हूँ। मग दादा आले माझ्याकडे, आले तर मग मी बसलीच होती, तर म्हणे तुमच्यातलं सुषमा कोण आहे? म्हणलं मी। जे मला सुषमा नंतर नाव मिळालं जेव्हा वडील वारले, आम्ही भुसावळला गेलो
आणि भुसावळला गेल्यानंतर ताई नांदायला गेली, मग मी एकटीच आई बरोबर, लहान बहिणी, मग तिथे राहू लागलो आम्ही. मग तिथे एक गायक होते, त्यांची पार्टी होती आनंद खरात म्हणून. मग त्यांनी मला जवळ केलं आणि बहीण म्हणून वागवलं आणि माझं नाव मला त्यांनी नामकरण केलं माझं, की बोले तो शोभा नाव बरोबर दिसत नाही ताई, मग बोले आपण काहीतरी नाव शोधू 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 शोधू. तर मग बोले मुंबईमध्ये शिलादेवी आहे. तर म्हटलं हो दादा. तर मग बोले मग तुम्ही पण देवी होऊन जा ना. तर कोणची देवी व्हावा? तर बोले आता ती शिलादेवी आहे आणि शिरोमणी सुषमा शिरोमणी आहे, तुम्ही सुषमा देवी होऊन जा. मग ते माझं नामकरण केलं तिथं त्यांनी, सुषमा देवी. आणि जेव्हा प्रल्हाद दादा आले होते तेव्हा मला शोभाच म्हणत होते. बर. मग मुंबईला चल बोलले. सुषमा देवी नाव तुम्हाला भुसावळने दिलं असं जी म्हणायचं? जी जी जी. बरं बरं. जेव्हा प्रल्हाद दादा शिंदे आपल्याकडे आले नागपूरला, जी, आणि तेव्हा ते म्हणाले की मुलगी खूप सुंदर गाते, शोभा नावाची. कोण आहे शोभा? हो हो. मग काय वाटलं तुम्हाला? पुढे काय घडलं? मग मला बोलले ते की तू आहे शोभा, तू गाते? म्हणलं हा दादा. म्हण बरं. म्हणलं तुमचं गाणं म्हणू का? तर बोले बोल. मग मी गायलं ते, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेन गोकुळात पावाग, उडतोय डोळा डोळा माझा डावा, असं काहीतरी. हा, त्या काळामध्ये हे गीत प्रचंड प्रसिद्ध झालेलं होतं. जी 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 मला वाटतं प्रल्हाद दादांचं. जी जी. बरं, मग दादांचंच गीत दादासमोरच आपण एवढ्या गोड आवाजात गायलं, हा हा. तर दादांच्या प्रतिक्रिया काय होत्या? अरे बापरे बापरे, एवढे खुश झाले. क्या बात आहे बोले, एवढं सुंदर गाते बाई तू. बोला हा दादा तुमचं गाणं गायलं म्हणलं मी आता. तो डोळा डोळा बाई माझा डोळा डावा. तर बोले छान गायलं छान गायलं. तर म्हणलं दादा मला इथं कार्यक्रम मिळत नाही, म्हणलं मला मुंबईला घेऊन चला ना. तर दादा म्हणाले बंद गटुड आणि चल, असे म्हणाले मला. आता तेवढ्या लवकर तर तयारी नाही व्हायची ना. हो हो. मग दादाला आम्ही नंतर सांगितलं, म्हणलं दादा आम्ही येतोय, मुंबईला येतो आम्ही, पण काही दिवसांनी येतो. तोपर्यंत मग इकडं विश्वकांचं एक प्लॉट होतं ते विकलं आणि आम्ही ते पैसे घेऊन मुंबईला आलो. मुंबईला आल्याबरोबर सर्कलला उभं राहिलो तिथे. नगर, सुरुवातीचं नगर, नगरच्या नंतर नागपूरच्या नंतर भुसावळ, भुसावळच्या म्हणजे नंतर भुसावळमध्येच आपण शोभाच्या सुषमा देवी झाला. जी जी जी. बरं. आणि मग पुढे प्रल्हाद दादाने तुम्हाला आमंत्रित केल्याबद्दल तुम्ही तिकडे पोहोचला. अगदी अगदी अगदी. तिथं तुमची नेमकी सुरुवात कशी झाली, मग काय सांगा? मग ते आम्ही मुंबईला गेलो, कल्याणला. स्टेशनवर उतरून वेस्ट कडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं होतं मी वेस्टच्या एका हॉटेलमध्येच असतो, खाणं पिणं माझं तिथंच असतं, बसणं उठणं तिथंच असतं. तर ते उठणं बसणं करून निघालेच होते इकडे कल्याण घरी जायला. तर विश्वकांत बोलले ते बघ सुषमा दादा बघत दिसतात. मग मी आवाज दिला, ओ दादा दादा दादा. मग आले ते जवळ. अरे तू आली? म्हणलं हा दादा मी आले. बरं 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 म्हणे चल. मग भाजी मंडीच्या एका प्रल्हाद शिंदेची आणि तुमची ही मुंबईमध्ये पहिलीच भेट? पहिली भेट. बरोबर. तशी भेट नागपूरला झाली होती. हो हो, मुंबईमध्ये पहिली. हा, त्यांनी मला शब्द दिला मुंबईला ये म्हणून. हो हो. त्याप्रमाणे मी आली होती. मग दादांनी आम्हाला एक हॉटेलमध्ये ठेवलं दोघांना आणि मग ते गेले म्हणे आता इथं हॉटेलमध्ये बरं दिसत नाही, घरच पाहिजे बाईला म्हणे. मग ते एक नेतोली गाव, तिथे एक जाधव म्हणून राहत होते पोलीसवाले, त्यांचं घर त्यांनी भाड्याने दिलं आम्हाला. दादांचा तेव्हा खूप दबदबा होता का गायन क्षेत्रामध्ये? हो आजी बाबा. म्हणजे जिथं म्हणतात ना पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी, तिथे प्रल्हाद दादा जायचे आणि ती बात बनवूनच घ्यायचे. असं म्हणजे वजन पडत होतं त्यांचं असं. मग तिथे आम्ही राहिलो त्या खोलीमध्ये. मग सगळीकडे सांगत सुटले ते. एक रूपवते म्हणून पहिला प्रोग्राम तिथं आमच्या दोघांचा, दादाचा आणि माझा. प्रल्हाद दादांचा तुमचा पहिला कार्यक्रम? पहिला कार्यक्रम कुठं? उल्हासनगर. रूपवते नावाचे कार्यकर्ते होते त्यांच्या तिथं. मग त्यांनी माझं गाणं ऐकलं तर ते वेळच झाले. बरोबर. क्या गाते यार, बहुत अच्छा गाते. असं करत करत प्रत्येक वस्तीमध्ये, दादांच्या रिश्तेदारामध्ये सगळीकडे प्रोग्राम केले आम्ही दोघेच. जिकडं तिकडं
असं रेकॉर्ड कोणाचंच नाही झालं की एवढे प्रोग्राम आम्ही दोघांनी केले असतील. बरं. 53 प्रोग्राम केले. किती? 53. प्रल्हाद दादांनी आणि तुम्ही. हा, बरं. असे वस्तीमध्ये प्रोग्राम नंतर झाले हो, पण दादांनी माझ्या संगती 53 प्रोग्राम गायले आणि ते मला दिले त्यांनी. म्हणजे आज तुम्ही ज्या उंचीवर आहात जी गायन क्षेत्रामध्ये, जी 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 तर त्यामध्ये नक्कीच दादांचा वाटा आहे असं म्हणायचं. डेफिनेटली हा. दादांचा वाटा आहेच, कारण त्यांनी घरोघरी जाऊन सांगितलं होतं ही माझी बहीण आहे, हिला कार्यक्रम द्यायचा, असे सांगत होते ते. पायातली चप्पल तुटली दादा, बरोबर. ते चपलीकडे नाही बघितलं. अहो दादा चप्पल घ्यावे, घेईन रे, चल तू घरोघरी घेऊन चल. पहाटेच्या 4-4 वाजेपर्यंत आम्ही लोकांच्या घरी जात होतो. त्यांनी असे तुमच्यासारखे अनेक असंख्य कलाकार घडवले दादांनी. नाही, मला तर घडवलं बाबा. हा. बरं, तुमच्या आयुष्यामध्ये गीत गायन करत असताना, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं प्रबोधन करत असताना जी असं कुठल्या गाण्याने तुम्हाला एवढी उंची मिळवली, असं ते सांगता येईल का? असं कुठलं एखादं गाणं आहे की ते गाणं गायल्यानंतर तुम्हाला हो ना. अगदी 4 चांद लागले, असं कुठलं जी, एखादं जी, गाणं सांगता आहे येईल? आहे ते आहे रमाईचं कुंकू कॅसेट. आम्ही नागपूरला गेलो होतो. तिथे मनोहर भगत रुसवा हे गायक होते, चांगले पटीचे गायक होते ते. त्यांनी माझं गाणं ऐकलं. त्यांना वाटलं की आता मी ताईबरोबर गाणं करेन तर माझंही नाव होईल, नाही का. मग ते मुंबईला आले पैसे घेऊन आणि दादांना बोलले, दादा मला ताई संगती 4 गाणे करायचे आहेत. मग दादा बोलले की पैसे आणले का तू? म्हणजे हो. किती आणले? 5,000 रुपये आणले. बरं, मग उद्या आपण जाऊ कंपनीमध्ये आणि तारीखच घेऊन येऊ. ते गेले, तारीख घेऊन आले. 21 तारीख. तारीख 21. पोपट या गाण्याची पण तारीख 21 आणि ह्या गाण्याची बी तारीख 21. एवढ्या वर्षानंतर आजही तुम्हाला तारीख लक्षात आहे? तारीख लक्षात, क्षण लक्षात नाहीये. बरोबर. मग ते गाणे सगळे निवडले. तर एक कवी आले, प्रल्हाद शिंदेचे मामा, ते माझ्याकडे आले तर बोले, बाई दादा कुठे आहे? मला आतमध्ये बसलं. मग आतमध्ये गेले ते. म्हणे, दादा हे गाणं बघा, या गाण्याचा तुम्हाला न्याय जर देता आला तर द्या ताईच्या आवाजामध्ये. मग ते गाणं घेतलं. ते गाणं खूप भावलं त्यांना. बोले, मी केलं दादा हे गाणं, तुम्ही काही चिंता करू नका, रेकॉर्ड करू ना? म्हणजे हो करा. मग ते फुकट रेकॉर्ड केलं. ते कुठलं गाणं आहे ते? माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमाना. आपल्या आंबेडकरी प्रेमींना एकदा आपण एक अंतरा गावला गाऊन माझ्या दाखवला तर बरं. भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान. कुंकू लाविला रमान. कुंकू लाविला रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान. असे मधुर मंजुळवाणी ऐक रमाईची कहाणी. वागे घरात नेमान. ओ वागे घरात नेमान. कुंकू लाविला रमान. कुंकू लाविला रमान. कुंकू लाविला रमान. या गाण्याची चाल त्यांनी बसवली आणि मग ते माझ्या आवाजात झालं. ही चाल कोणी बसवली या गाण्याची? साहेबांनी माझ्या. अच्छा, आपल्या मिस्टरांनी बसवली. म्हणजे त्या एकाच गाण्याची नाही, 8ही गाण्याच्या चाली बसवल्या आणि 4-4 गायल्या आम्ही दोघांनी. हे गीत सर्वसामान्यांच्या मनावर एकदम ठसा उमटवणारं आहे. जी आणि अनेक वर्षापासून आम्ही लहान असताना सुद्धा हे गीत आम्ही ऐकायचो. जी जी. तर आजही तोच आनंद आणि आजही तुम्ही ज्या शब्दामध्ये ते गाणं सादर केले, तर तोच आवाज, त्या आवाजामध्ये तीच किमया, तीच जादू, तोच गोडपणा आहे. जी जी. अत्यंत हे गाणं ऐकून मन भरावून गेले. खरंच पाठीमागे आपल्या माता रमाईचा फोटो लावलेला आहे आणि आपण म्हणताय की कुंकू लाविला रमान. कुंकू लाविलं रमान. हा हा. तर खरंच हा क्षण म्हणजे खूपच आनंदाचा आहे असं मला अगदी वाटतं. अगदी अगदी. ताई, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. असं एखादं आपण गीत गात असताना या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा आलात, त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी मोठं असं स्टेज, भव्य अशी पब्लिक, हा. असं तुमचं पहिलं कुठलं स्टेज सांगता येईल? आणि त्या ठिकाणी आपण कुठलं गीत गायलं की आता हे भव्य दिव्य स्टेज आहे आणि मी तुम्ही पहिल्यांदाच गाते,
अशी संधी आपल्याला केव्हा मिळाली, कसं सांगता येईल? मी 13-14 वर्षाची होते आणि माझे मेहुणे आणि ताई गात होते, त्यांच्या मागे मी तबला वाजवत होते. आणि औरंगाबाद मधले घाटीचे एस.टी. प्रधान यांनी त्यांना प्रोग्राम दिला होता. आणि प्रोग्राम कुठे होता? युनिव्हर्सिटीला. युनिव्हर्सिटीला प्रोग्राम होता. मग ह्यांचे 2-2, 3-3 गाणे झाले. मग मला बी म्हणे गातो पण एखादं. म्हणजे औरंगाबादची ती पहिली वेळ आहे पहिली तुम्हाला सुरुवात भव्य आणि माझ्या दिव्य गाण्याची. स्टेजवर गाण्याची संधी मिळाली. अगदी मनापासून. तर ती वेळ माझ्या गाण्याची सुरुवात झाली या गाण्याने. त्रिशरणाची पंचशिलेची मंगलमय धम्माची करून आरती धरतीवरती मंगलमय नामाची रे वेड्या लेक मी भीमाची नात आहे गौतमाची. क्या बात आहे, खूप छान. हे गीत मी तिथे गायलं. एवढा रिस्पॉन्स मिळाला दादा, मला काय सांगू तुम्हाला, की मला ते हर्ष मावे ना. म्हणजे औरंगाबादने तुम्हाला भरभरून दिले असं मला नक्की 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 नक्की. पण हे गीत कोणी गायले? आईचं गायक आणि कवी कोण आहे त्याचं सांगता येईल का? हा, ह्या गाण्याचे कवी वामन दादाचं गीत आहे हे. अच्छा, ही वामन दादाचं गीत जी आहे. जी जी. बरोबर. वामन दादाचं गीत आम्ही पहिलं गात होतो ना, आता विसरले मी काय गाणे. दादांची 2 गाणी माझ्याकडे आहेत. या गीताने, या गाण्याने आपल्याला सुषमा देवींना एका वेगळ्या उंचीवर नेऊन जी जी पोहोचवलं. जी जी जी. आणि तिथून सुषमा देवीने कधीच मागे नाही बघितलं कधीच असं. मागे नाही बघितलं. अच्छा, खूप छान. मग त्यानंतर आपला पुढचा प्रवास कसा राहिला? जी. मग मुंबईला गेल्यानंतर मग सगळं दादानेच केलं ना, प्रोग्राम वगैरे देणं. मग प्रसिद्धी झाल्यानंतर मग मला यायचे प्रोग्राम. दादाची तिथपर्यंत ड्युटी, तिथून दादा मग त्यांचं ते बघायचे. म्हणजे एकदम तुम्ही आता प्रसिद्धी झोजो आल्यानंतर मग तुमच्या काही आर्थिक अडचणी सुटल्या असतील, तुम्हाला पैशाची चणचण भासली नाही, तर नेमकी परिस्थिती तेव्हा कशी होती मग आपली? खाऊन पिऊन होतं, मागे काय पडत नव्हतं. कारण 1 रुपयाने काय मागे पडणार आहे. आज जसं कार घेतात लोक, बंगले बांधतात लोक, तसं मला नाही, माझ्या पदरी काय नाही पडलं. हा, मला नाव मिळालं, माझं उंचावर नाव गेलं, तेच माझ्या पदरी आहे. बरं, आपण मग सुरुवात कशी केली या गायन क्षेत्रामध्ये? बुद्ध भीमगीत गाऊन केली, मराठीमध्ये गीतं गायली किंवा हिंदीमध्ये गायले, कव्वाली वगैरे पण आपण लहान गात असताना, होतात? लहान होते मी, 8-9 वर्षाची असेल तेव्हा, ताई आणि मी, म्हणजे माझी मोठी बहीण आणि मी, आमच्या गावामध्ये ग्रामोफोन वाजायचे 7 वाजता संध्याकाळी. आम्ही तिथे जाऊन बसायचो वेड्यासारखं, बरं का. मग आम्हाला कोणी नावही ठेवत असेल त्यांच्याकडे आमचं लक्ष नाही आहे. आम्ही आमच्या वेळात ते गाणे कसे गातात. मला ताई म्हणायची, बघ ते कसे गातात, ममताताई कसे गातात, लताबाई कशी गाते, सुमन पुणेकर कशी गाते, हे आशाबाई कशी गाते. सगळं मला अगदी तिने वाट दाखवल्यासारखं माझ्याही ताईने केलं. आणि मग आम्ही 8-9 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर घरी यायचो. म्हणजे आमच्या दिला मनावर आशा भोसले, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, हे सगळे आमच्या दिला मनावर छावून गेले होते. तर मला हिंदी गाणे खूप आवडायचे गायला, आजही मला आवडतात. हिंदी गाण्यामधून एखादं आपल्या आवडीचं गीत आणि त्या गीताने आपल्याला एखाद्या उंचीवर नेऊन पोहोचवलं असं का? एखाद्या गीताचं एक ध्रुवपद सांगता येईल? हा, सांगते ना. दिल में तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आँखें, पूजा करूंगी तेरी, होके रहूंगी तेरी. हिंदी गीत गात असताना हे पहिलेच हिंदी गीत आपण गायलेलं जी. आहे. त्यानंतर कव्वाल्या पण आपण खूप गायलेल्या आहेत. खूप तुमच्या कव्वाल्या. कव्वाल्या आम्ही लहानपणी तुमच्या कव्वाल्या खूप ऐकायचो. गजला. त्या कव्वालीपैकी पण एखादा अंतरा जर आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवला तर त्यांनाही आनंद वाटेल आणि आम्हालाही बरं वाटेल. मुंबईमध्ये एक सुरेख असे गायक प्रामाणिक गोविंद मशिलकर, ते गायचे गाणं. त्यांचं काहीतरी होतं गाणं, सोने तुला सोन्याची माळ घे, सोन्या परी लेडीज घड्याळ घे, क्या बात. घेतो तुला साडी अशी गोल ग, आता तरी माझ्या संग बोल ग. खूप छान. सजने ह्या चाळीतल्या बायका
थांब होऊ दे सकाळ. मग असं गाणं त्यांनी म्हटलं. आता तो विषय असा होता की मुंबईमध्ये सगळे इंदू मिल किंवा रेल्वे वगैरे म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला जायचे लोक, आणि लोकांना पिण्या खाण्याचा जास्त नाद असल्यामुळे नवरा पिऊन येतो आणि सगळे पैसे तिथं उडून येतो. हा, मग आता बायकोला मनवायचं कसं, म्हणून ते तसे म्हणतात. मग बायको काय म्हणते, म्हणतो कसा सोन्याची माळ घे आणि उद्या काही ह्याच कपाळ घे. खूप छान. पेऊन आलाय बेवडा, पोपटावाने बोलतो या केवडा. अरे थुकतील ह्या चाळीतल्या बायका, क्या बात. थांबू दे सकाळ. व्हेरी गुड. खूप छान. असं उत्तर दिलं होतं. व्हेरी. नागपूरमध्ये बी प्रकाश पाटणकर बरोबर, ते पण मला एक गाणं म्हणायचे. अग कारभारनी तू माझे कारभारनी. हे तुमच्या सामना रंगात असताना सामन्यामध्ये, अग कारभारनी झाली अर्धी रात, मग येऊ का ग आत, पिंट्या निजलाय ग दारात, चलवी जाऊ दिव्याची वात. मग आमच्या मिस्टरांना कापलं गाणं. ते कसं कापलं बघा. अहो कारभारी तुम्ही पिऊन आला तराट, मग कशी घेऊ तुम्हा मी आत, पिंट्या निजलाई अंधारात, पिंट्या निजलाई अंधारात, तुमच्या दिव्यात नाही वात. क्या बात, क्या बात. म्हणजे असं हे सवाल जवाबची जी गीतं आहेत जी, तर याची एक वेगळी छाप सुषमा देवीने सोडली होती. जी जी आजही लोक ते विसरले नाहीत. जी ज्या पद्धतीने मराठीमध्ये आपलं सादरीकरण आहे, जी जेवढ्या उंचीनं आपण गाता, जेवढ्या गोड गळ्यातून आपण गाता, जी, त्याच पद्धतीने तेवढ्याच ताकदीनं आपण हिंदी गीत सुद्धा गायलेली आहेत जी, आणि जी. कव्वाली सुद्धा गायली. कवाली पण गायली. तर असा एखादा प्रसंग की कव्वाली गात असताना मोठ्या ताकदीचा कलाकार समोर आहे जी, आणि तिथं तुम्हाला उत्तर देता आलं नाही, किंवा असा एखादा प्रसंग आहे का आयुष्यात तुमच्या? आला होता की, अगं बाई 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 बाई, त्या गावामध्ये सगळं हिंदी ऐकणारे लोक होते, आणि त्या गावाचं नाव आहे हिंगणघाट. त्या नागपूर जवळ आहे ते. त्या हिंगणघाट मध्ये बडे बडे लोक येऊन गेले आणि मला बोलवलं, प्रकाशला आणि मला बोलवलं. प्रकाश कोण? पाटणकर. हो, प्रकाश पाटण. हा, दोघांना बोलवलं. मग त्यांची 2 गाणी झाली, मस्त जमून गेले. तर 2 गाण्यात छावून गेले ते एकदम. आता तेवढ्यात थंडीत आम्हाला घाम फुटलाय. काय गाव काय गाव. तर मग साहेब मला बोलले, तू वंदन गीत का मग पुढचं बघू. मग वंदन गीत गायलं मी. आता म्हणलं पुढचं काय काय गायचं. तर बोले गा मटन मच्छी. मग मी कशी करते, मटन मच्छी रोजच तुमची खायची रेटा रेट, धनी तुमच्याच 2 अंड्याचा आज मी करून देते आमलेट. ए बंद करो, बंद करो बोले. बर. माणूस आला बंद करायला गाणं. अच्छा, हे काय गाताय? हे क्या गा रहे तुम, गजल वजल आती क्या? म्हणलं आते साहब. मग मी गजल सुरू केली. एक बोझ है ऐसा जो संभाला नहीं जाता, क्या बात. एक बोझ है ऐसा जो संभाला नहीं जाता, बच्चों की तरह रंज को पाला नहीं जाता. हे जेव्हा मी गझल सुरू केली, काय सुंदर आवाज आणि काय गातात आई. खरं आजही आपण वयाच्या 74व्या वर्षी असा आपला आवाज आणि गायण्याची स्टाईल खरंच अंगावर शहार येण्यासारखं आजही आम्हाला वाटतं. हे गाणं गायल्यानंतर मग प्रोग्राम माझ्यातर्फे झाला सगळा, एकतर्फे. आणि मग अजूनपर्यंत ती माझी आठवण काढतात ते लोक. असे अनेक क्षण आपल्या आयुष्यामध्ये आलेले स्टेजवर. अगदी अगदी बरेच आले. गोविंदरावला पण मी भ्यायचे गायला.
त्यांच्यासोबत खूप सामने झाले आमचे. विष्णू शिंदे आणि आपण अनेक सामने केलेले आहे. जी. त्यांच्यासोबतचा असा काही एखादा प्रसंग नाही काय तिथे तुम्ही आपण वरचं ठरले आणि त्यांना सुचलं नाही की आपण आता काय बोलावं? अहो ते असे करायचे ते की ते सगळं मला लिहून द्यायचे. तू असं बोललं तर मी असं बोलेल आणि मी असं बोललं तर तू असं बोल. तेव्हा बरं नाही येण्याचं कामच नव्हतं. म्हणजे हे आता आपण आपल्या आता मुलाखतीमध्ये आपण हे सगळं ओपन केलेलं आहे, उघड केलेलं आहे. परंतु जनरली आम्ही जेव्हा एखादा सामना पाहतो तर तेव्हा आम्हाला असं वाटतं की आपण उत्स्फूर्तपणे ऑन द स्पॉट किती गीत गात आहे की जसं तुमचं हे ठरलेलं असतं सगळं. हे आज आम्हाला कळलंय. त्या दिवशी आपल्या 15 तारखेला कार्यक्रम झाला बघा. त्या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट बोललेली आहे. मी माझा विठ्ठल उमप त्यांच्याबरोबर कार्यक्रम आणि त्यांना सगळे मराठीचे गाणे. विठ्ठल उमप तेवढा ताकदीचा कलावंत. हा ताकदीचा कलावंत नाही म्हणजे त्यांना मराठी गाणे येत होते आणि त्यांना इतिहास पण माहिती होता. शिवाजी महाराजांचा इतिहास, ते कसे लढले, काय लढले, मग त्यांच्या संगती सवंगडी कोण होते, काय होते, मावळे, घोरपड होती. हा तर ते गोविंदराव पण गायचे मला. जेव्हा चिटकली घोरपड वर एक एक चढ, ते असे म्हणायचे. मग आम्हाला राग यायचा ना, ते असं विचित्र वाटायचं ना. म्हणजे द्वार्थी ते गाणं होतं. द्वार्थी गाणं होतं. तर एक ज्यांनी नुसता का करतो हात बरोबर हे गाणं जे लिहिलं, येता जाता पहिला जय भीम कर, खूप छान गाणं. ज्या कवीने हे गाणं लिहिलं ते आले आणि 2 रुपये मागितले साहेबांना माझ्या. 2 रुपये द्या बरं दादा. 2 रुपये घेतले आणि टाकून आले. कागद पेन द्या. कागद पेन दिला आणि मला ते विठ्ठल म्हणाले की बाईनं त्या पक्षाचं, त्या जनावराचं, प्राण्याचं नाव सांगायला पाहिजे. आणि मला तर माहित नाही आता काय करायचं काय. मग त्यांनी मला लिहून दिलं त्या वाघचौरेने, रमेश वाघचौरे कवी. ती यशवंती घोरपड गेली चढून अवघड गड, हा बेवडा मध्ये बडबड आणि करी उगाच ही धडपड, जवा जवा ती वरती चढ, हा उताना पड. आता कसे कितीतरी लोक पडत होते तेव्हा. बरोबर आहे, बरोबर. तसं शिंदे सोबत जे काही एखादा प्रसंग सांगता येईल का? विष्णू शिंदे सोबत. कोणाबरोबर? विष्णू शिंदे सोबत जो एखादा प्रसंग आपल्या कव्वालीच्या स्टेजवर घडलेला असेल असं काही सांगता येईल? ते मला खूप सांभाळायचे. ते कधी मला उलट पालट नाही बोलले. मला बोलायचं कोण? बाकीचे सगळे गायक लोक. अच्छा. हा ते नाही मला बोलायचे कधीच. मी सांगते ना मला फॉर्मेट मला तयार करून द्यायचे. ते असं बोललं तर असं, असं बोललं तर असं. आपण आता बोलतानाच म्हणायला की पहिले जय भीम कर. हा तर हे गीत कोणी लिहिले, कवी कोण आहे गीताचे? तुम्हाला सांगितलं ना मी, रमेश वाघचौरे. अच्छा, रमेश त्यांचं हे गीत आहे. रमाईचं कुंकू जेव्हा गाणे तपासत होतो आम्ही, तेव्हा त्याच्यात एक गाणं त्यांचं पण होतं आणि ते कार्यक्रमात दिलेलं होतं. आपण अनेक वेळा ते गीत गायलेलं आहे. जी जी जी. आमच्या दर्शकांसाठी, प्रेक्षकांसाठी त्याची एक लाईन आपण गाऊ शकतो? नुसता का करतो हात वर वर, कान पिळीन तुझा लाजलास जर. नुसता का करतो हात वर वर, कान पिळीन तुझा लाजलास जर. आता तरी तू सुधर वेड्या, आता तरी तू सुधर रे. येता जाता पहिला जय भीम कर वेड्या, जय भीम कर. काय सुंदर रचना रचली होती त्यांनी. असे अनेक एकापेक्षा एक गीत आपण सादर केलेली आहे. जी जी. आणि आता जवळजवळ आपण एकूण मला वाटतं 50 वर्ष झाले असतील आपलं जवळजवळ आपण या गायन क्षेत्रामध्ये आहात. जी. 55 वर्ष झाले. मग जेमतेम आता आपलं जे दैनंदिन जे गरजा आहेत तर त्या आपल्या व्यवस्थित चालत गेल्या पुढे. आपल्याला पुढे काही चणचण फारशी भासली नाही. चणचण पावसाळा लागल्यावर भासायची ना. अच्छा, म्हणजे प्रोग्राम नसायचे. आणि दुर्दैवाने आता मला वाटतं 18-19 मध्ये आपले साहेब आपल्याला सोडून गेले. जी जी. पण त्यानंतरची अवस्था कशी झाली आणि त्यानंतर आपला आता उदरनिर्वाहाचं सध्या काय सुरू आहे? माझे साहेब मला सोडून गेल्यानंतर मी खचले. आता मला कोणी विचारणार नाही, मला कोणी प्रोग्राम देणार नाही, तर आता मी काय करू? मग त्यांचंच एक गीत होतं, भीमजी गए वो छोड़ हमें किसके सहारे, भीमजी गए वो छोड़ हमें किसके सहारे, हम किसको पुकारे,
हम किसको पुकारे, हम किसको पुकारे, हम किसको पुकारे। भीम जी नहीं तो बिखरी है दलितों की ये सेना, दुश्वार है जीना, यहाँ दुश्वार है जीना। ये सोच के आंखों से निकल आते हैं धारे, हम किसको पुकारे, हम किसको पुकारे, हम किसको पुकारे, हम किसको पुकारे। खरोखरच अगदी काळजाला भिडणारे हे शब्द आहेत. आणि साहेबांनी जे गीत गायलं, आज खरोखरच तुमच्या आयुष्याशी ते गीत लागू होतंय जी की हम किसको पुकारे. किसको पुकारे। साहेब गेल्यानंतर अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आपण सध्या जी जगत जी आहात. जी जी आपल्याला गेले 8 ते 10 वर्षापासून मला वाटतं कार्यक्रम नाहीत. नाही तर अत्यंत बिकट परिस्थितीतून आपण सध्या जात आहात. जाते हो। तर समाजाला आपण काय आवाहन करणार? माझं समाजाला हेच सांगणं आहे की आता मी 74 वर्षाचं माझं वय झालेलं आहे, तर मला मी बसून खाईन अशी माझी तरतूद व्यवस्था करावी, समाजानं करावी, कार्यकर्त्यांनी करावी, अधिकाऱ्यांनी करावी, सरकारनं करावी। आपण समाजाला प्रचंड दिलेलं आहे, जी भरभरून दिलेलं भरभरून आहे, दिलंय. आयुष्यभर दिलेलं आहे. आता समाजाने आपल्याला द्यावं. अगदी असंच। आता शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या या टप्प्यावर जी जी समाजाने आपल्याला सांभाळून घ्यावं, घ्यावं। अशी सुद्धा आपण समाजाला हाक घालत आहात. अगदी अगदी आपण मुंबईला ज्या ठिकाणी राहता, जी तर ते घर आपलं स्वतःचं आहे का? नाही, ते घर स्वतःचं नाही, हे म्हणजे तिथं कोणाचंच स्वतःचं नाही आहे जिथं मी राहते तिथं। ती एका माणसाची जमीन आहे आणि त्याच्यावर लोक ती मसनवाट्याची होती जमीन, लोकांनी झोपडे बांधू घेतले आणि तिथे राहू लागले। मग मी दादांच्या घरी गेले, दादांना म्हणलं, आई वहिनीला आई म्हणायचे मी त्यांच्या पत्नीला, म्हणलं आई मला पण दे ना इथं जागा कुठंतरी। तर मग त्या मला घेऊन गेल्या, त्यांचे मुनीमजी जे होते ते त्यांच्याकडे घेऊन गेल्या, म्हणे सुषमा आली आणि सुषमाला जागा पाहिजे राहण्यासाठी। मग ठीक आहे म्हणे, चला आपण काहीतरी पैसे घ्या म्हणे, चला। तर मग मी किती घेतले, 20,000 रुपये घेतले मी आणि गेले। आणि पंडितभाई इतका म्हणजे चांगला माणूस होता तो, ते तेवढे पैसे घेतलेच नाही माझ्याकडनं, 5,000 रुपये घेतले त्यांनी, त्याच्यातले 500 वापस केले। तर आजही आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो. नाही हो, जमीन भाड्याची। तर ताई, आपलं जे योगदान आहे समाजासाठी, जी आपण खूप दिलंय समाजाला. फुले बुद्ध शिवशाहू आंबेडकरांच्या विचाराचं प्रबोधन आपण केलंय. जी तर समाज सुद्धा आता आपला देणारा झालेला आहे. अच्छा हो. अनेक समाजामध्ये दानशूर आहेत. बिलकुल बिलकुल। आपला हा संदेश समाज नक्की ऐकेल आणि आपल्याला भरभरून मदत करेल. निळे प्रतीक चॅनलसाठी आपण वेळ दिलात. जी अनेक दर्जेदार गीतांचं आपण या ठिकाणी गायन सुद्धा केलेलं आहे. तर निळे प्रतीक आंबेडकरी विचाराचं पुरस्कार करणारे हे जे चॅनल आहे, त्या चॅनलच्या वतीने मी आपला खूप खूप आभारी आहे.